नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. सोयाबीनला शेतकरी भाव मागत आहेत, मात्र हे सरकार त्यांच्या आमदाराला भाव देत आहे. अशा लोकांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे विचार लातूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की फसवणाऱ्या लोकांपासून दूर राहून सामान्य माणसाच्या विकासाच्या बाबतीत काम करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी काम करायचं आहे. जे स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराचे होऊ शकले नाहीत ते तुम्हामाचे कसे होतील? जसा रोजगार गेला तसं हे महायुतीचं सरकार गेले पाहिजे, असेही ते म्हणाले. लातूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार आमदार धीरज देशमुखांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. पिंपरी, आंबा, शिराळा, बोरगाव, निवळी गावकऱ्यांशी संवाद साधत लोकसभेला खासदार तर आपण निवडून आणलाच, मात्र भाजपच्या अटकेतून बाहेर काढत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांना देखील व्यासपीठ मिळवून दिले, हा काँग्रेसचा विचार आहे. शेतकरी सोयाबीनला भाव मागत आहेत आणि महायुती सरकार आमदारांना भाव देत आहे, असे सांगून मतदारांनी याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असेही आवाहनही त्यांनी केले. आघाडीच्या बाजूने मतदान का करायचंय? गेली 10 वर्ष आपण केंद्र शासनाच्या भूलथापाला बळी पडून केंद्र शासनामध्ये जे आपल्याला सांगण्यात आलं की आम्ही 2 कोटी रोजगार देतो, शेतकऱ्याला हमी भाव देतो, आमदनी दुप्पट करतो, महिलांना सुरक्षा देतो, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो, अनेक ह्या घोषणांना देश फसला, भुलला. पण ह्या वेळेस महाराष्ट्राने दाखवून दिलं की जेव्हा महाराष्ट्र ठरवतं की 48 पैकी ते म्हणत होते आम्ही 45 पार जाऊ, त्यांना आपण महाविकास आघाडी 31 पार करून दाखवली. त्याच्यामध्ये लातूरचा सिंहाचा वाटा होता. मला कौतुक करायचं शृंगारे साहेबांचं की ज्यांच्या विरोधात आम्ही किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही मोहीम चालू केली. खरं ही मोहीम मध्ये लातूरचे काँग्रेसचे खासदार तर निवडून आलेच, पण शृंगारे साहेबांना देखील आपण त्यांच्या अटकेतून बाहेर काढलं, त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांना आवाज मिळवून दिला, त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं. हे काँग्रेसचा विचार आहे. आणि आताही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण पाहताय की निवडणुका लागल्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कोणत्याही जिल्ह्यामध्ये तिकिटाचा घोळ नव्हता. त्या भागामध्ये त्या आमदाराला सन्मानपूर्वक त्यांनी सहकार्य करून त्यांच्या उमेदवारी जाहीर केल्या, प्रचाराला मोकळं केलं. पण पलीकडे काय झालं आपण पाहिलंय. कुणाला मिळणार, कुणाला सुटणार, कुणाला राहणार, हे सगळं काही त्यांच्याकडे चाललं होतं. पण आपला दृष्टिकोन स्पष्ट आहे. आपल्याला लोकांचं काम करायचंय, आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय, आपल्याला कष्टकऱ्यांसाठी काम करायचंय, आपल्याला दीन दलित दुबळ्या दलितांसाठी काम करायचंय, सर्व समाज बांधवांसाठी काम करायचंय. फसवणाऱ्या लोकांना ह्या सत्तेपासून पाय उतार करायचा आहे. त्यासाठी ह्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत. ज्यांनी सत्ता दगाबाजीतून मिळवली, ज्यांनी धोका देऊन ही सत्ता मिळवली, आमच्या उद्धव साहेबांना धोका दिला, शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला, त्यांचे माणसं पळवले, आमदार पळवले, मंत्री पळवले. 50 कोटी इथला शेतकरी सोयाबीनला भाव मागतोय आणि त्यांचे मंत्री आमदाराला भाव देत आहेत. कुठेतरी ह्या पिकाला आपल्याला थांबवलं पाहिजे. जसं छत्रपतींच्या काळामध्ये व्हायचं की भाजीच्या देठाला देखील धक्का लागला नाही पाहिजे. त्याच विचारानं ह्या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी ह्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत. ज्या महाराष्ट्राला प्रत्येक वेळेस ह्या महायुती सरकारनं दिल्ली समोर झुकवलं, प्रत्येक दिल्लीपासून फोन आला की एक उद्योग बाहेर पाठवला, इथल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या तरुणांच्या हाताचा रोजगार, हातातोंडाला येणारा घास ह्या बाहेरच्या राज्यात पाठवला, ह्याचा हिशोब घेण्यासाठी ही निवडणूक